नमस्ते. मी प्राध्यापक गणेश वानखेडे. महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्त्वाचे परिपत्रक 20 जानेवारी 2025 रोजी संगीर्ण संदर्भित केलेले आहे. तर या परिपत्रकामध्ये वयासंदर्भात कशा पद्धतीने माहिती दिलेली आहे या संदर्भात माहिती देत आहे. प्रति आयुक्त शिक्षण व महाराष्ट्र राज्य पुणे. तर विषय काय आहे बघा, याच्यामध्ये विषय काय दिलेला आहे. विषय पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीकरिता उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेला जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत या परिपत्रकामध्ये स्पष्ट दिलेला आहे की जो पूर्वीचा जाहिरातीचा जो दिनांक होता, जाहिराती ज्या दिनांकास प्रकाशित झाली होती तिथपर्यंत त्या दिनांकापर्यंतचे वय या दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीसाठी ग्राह्य धरण्यासाठी हे परिपत्रक शासनाने प्रकाशित केले आहे. पुढे बघूया काय. आपण सादर केलेल्या संदर्भाधीन प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शिक्षक अभियोग्यता चाचणी 2022 मधील गुणांच्या आधारे राज्यात शिक्षक भरती करण्यात येत आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रत्येक उमेदवाराला वाटत असेल की आता ही एक्झाम होणार आहे का काय होणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण पहिल्या टप्प्यातील ज्या राहिलेल्या ज्या जागा आहेत, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणांच्या आधारे दुसऱ्या टप्प्याची ही भरती करण्यात येत आहे. त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी टप्प्याटप्प्यामध्ये केली जात आहे, ही जी भरती आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे 30,000 जागा भरणार होते, 19-20,000 जागा त्यांनी भरलेल्या आहेत. त्यामध्ये पात्र टप्प्याटप्प्यामध्ये ही भरती केली जाते. ती एकाच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात आहे. एकाच म्हणजे 2022ची अभियोग्यता चाचणी जी उमेदवाराने दिली आहे त्या उमेदवारासाठी हा दुसरा टप्प्याची भरती पूर्ण करण्यात येत आहे. यामध्ये तसेच पहिल्या टप्प्यातील 10% रिक्त जागा, अपात्र गैरहजर जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने ही भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी जे निकष प्रक्रिया सुरू झाली होती, म्हणजे ही जी भरती पहिला टप्पाची जाहिरात ज्यावेळेस निघाली होती, जो दिनांक होता, जे निकष उमेदवाराच्या कमाल वयोमर्यादे संदर्भात लागू होते तेच निकष या चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेस लागू राहतील. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जे निकष होते, ज्यांनी जी जाहिरातीचा जो दिनांक होता तेच वय यापुढेही लागू राहील. नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 म्हणजे नवीन नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत जी शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या टप्प्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेला 16/10/2023 या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय ग्राह्य धरणे नियमोचित आहे. बघा, उमेदवाराचे जे वय आहे 16/10/2023 पर्यंत ग्राह्य धरण्यात येत आहे. बघा खाली काय दिलेले बघू तर. खाली बघूत आपण.
15/1/2025 संदर्भातील ही प्रस्तावासंदर्भात आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील गुणांच्या आधारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा. हा जो दुसरा टप्पा आहे, जी अभियोग्यता चाचणी 2022ची झाली आहे, त्याच गुणांच्या आधारे ही भरती करण्यात येत आहे. खाली पण दिलेलं आहे 16/10/2023 या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात यावे. त्यानुसार पुढील आवश्यक ती कारवाई तात्काळ करण्यात यावी ही विनंती. शरद श्री माकणे, कक्ष अधिकारी परिपत्रक आहे. ठीक आहे, सर्वांना या संदर्भात माहिती मिळाली असेल. धन्यवाद. ओके.